हातभाटीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साईजच्या पोलिसांवर हल्ला. कोल्हापुरातल्या मोतीनगर इथली घटना. महिला उपनिरीक्षकासह एक जवान जखमी. पोलिसांकडून चौघांना अटक. पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासन आदेशानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यामध्ये दिरंगाई. जिल्ह्यातील 2077 शाळांपैकी केवळ 65 शाळांमध्ये सीसीटीव्ही. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर. धाराशिवमध्ये नाव घेत आवाज दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्रावर प्राणघातक हल्ला. तरुण गंभीर जखमी. उपचार सुरू. कळंब तालुक्यातील गोविंदपूरमधील घटना. नागपूरच्या मेडिकल रुग्णालय परिसरामध्ये दुचाकी चालकाकडून एमडी ड्रग्ज जप्त. आरोपीकडून 78,000चा मुद्देमाल जप्त. आरोपी प्रशांत सुटेला अटक. धुळ्यामध्ये शेतकऱ्याकडून ॲपल बोरांची शेती. बोरांना दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगालवरून मागणी. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1,135 कोटी रुपयांची उलाढाल. 55,71,000 क्विंटल कांद्याची आवक. जळगावच्या 18वल शिवारामध्ये अज्ञाताकडून शेती साहित्याचं नुकसान. विहिरीमधील पंपाच्या चोरीच्या घटना. पोलिसांनी गस्त वाढवून अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत. रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर. केवळ 1,903 शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप. 12,214 शेतकऱ्यांना पीक कर्जाची अद्यापही प्रतीक्षाच. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल. किनारपट्टीवर 24 तास ड्रोनची करडी नजर असणार. नाशिकच्या देवळालीमधील तोफखाना शाळेमध्ये तोपची 2025 वार्षिक सरावाचं आयोजन. कार्यक्रमामध्ये तोफखान्याच्या शस्त्रास्त्रांचं आणि अग्निशक्तीचं प्रदर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी आणि जुन्नरमध्ये राज्य सरकारच्या वतीनं हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025चं आयोजन. हा कार्यक्रम कंत्राटदार स्नेही न होता सर्व ग्रामपंचायती, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन संस्था आणि संघटनांच्या सहभागातून लोकोत्सव व्हावा. सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची मागणी.